मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे, तर आपण बनवणार आहोत मकाची कॉर्न भजी। तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मका, कोथिंबीर, तांदळाचं पीठ। इथे तुम्ही मैदा घेऊ शकता, चण्याचं पीठ पण घेऊ शकता, पण इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे। कॉर्नफ्लॉवर पण चालतो, मिरची, लसूण, हळद, मीठ आणि मसाला घेतलेला आहे। जास्ती काही हे नाही आहेत, इझी याच्यामध्ये आपण करू शकतो। तर मिक्सरला पहिलं लसूण, मिरची जशी तुमची तिखट आहे त्याप्रमाणे घ्या आणि मका हे आपण ह्याची प्युरी करून घ्यायची। अगदी थिक अशी करायची नाही आहे, पातळ अशी, थोडीशी जाडसर ठेवा, नाहीतर मग ते मके तेलामध्ये गेल्यानंतर फुटतात, त्याच्यामुळे त्याची पेस्ट केलेली बेटर असते। तर आपण हे करून घेऊया। तर अशा प्रकारे हे मी इथे केलेली आहे, जास्ती पातळ अशी करू नका, मग ते पाणी होऊन जातं, कारण मक्याला ऑलरेडी पाणी असतं। अगदी 15-20 मिनटामध्ये होणारा हा पदार्थ आहे मक्याची भजी। आता रेडीमेड कॉर्न बाहेर काढलेले पण मिळतात, घरी येऊन काढायची गरज नाही लागत जास्त। तुम्ही डायरेक्टली मी 200 ग्रॅम घेतलेले होते, त्याची बऱ्यापैकी झाली आहे भजी। तर इथे मी एका भांड्यामध्ये काढलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाका, बारीक अशी घ्या कोथिंबीर करून, भरपूर टाकला तरी चालेल, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याच्यामध्ये आता मसाला, मीठ जे जिन्नस आहेत ते आपण ॲड करूया आणि तांदळाचं पीठ ॲड करणार आहे। तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरू शकता, चण्याचं पीठ वापरू शकता, परत मैदा वापरू शकता, पण इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पीठाने ती कुरकुरीत पण होते भजी, तर आपण इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे। तर आपलं पातळ होत असेल तर थोडं अजून ॲड करा तांदळाचं पीठ। इथे मसाला घेतला आहे मी, आपला जो घरात यूज करतो तोच मसाला घेतला आहे। हळद आहे, हिंग घेतलेली आहे, धना जिरा पावडर आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरलेलं आहे। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, अगदीच हाताने मिक्स करू नका, म्हणजे त्याचं पाणी खूप चिकट होतं, तसं करायचं नाही आहे। वरच्यावर थोडंसं हे करा, कारण मक्याला ऑलरेडी पाणी असतं। आणि इथे मी कांदा वापरलेला नाही आहे, पाणी वापरलेलं नाही आहे, सोडाही वापरलेला नाही। याआधी मी कांदा भजी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये पण विदाऊट सोडा आणि पाण्याचा वापर न करता मी ती रेसिपी केलेली आहे। ह्याच्यामध्ये पण मी पाणी, सोडा वापरलेला नाही आहे, मैदा पण वापरलेला नाही आहे कुठेही, फक्त आपण जे घरामध्ये यूज करतो, पोटाला त्रास नाही होणार अशा प्रकारे आपण ह्या भजी करणार आहोत। ह्याच्यानंतर मी पालक भजी करणार आहे, तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। मुलांच्या डब्यामध्ये टिफिनला काय द्यायचे याचे मी शॉर्ट्स असे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। एव्हरीडेला काय काय बनवायला लागतं मुलांसाठी ते मी इथे बनवलेलं आहे। तिथे आपलं तेल तापलेलं आहे की नाही बघण्यासाठी थोडंसं मी एक हे टाकून बघितलेलं आहे। आणि अशा प्रकारे आता आपण हे मक्याची भजीसाठी रेडी झालेलं आहे तेल, तर आपण त्याच्यामध्ये सोडूयात आणि गरम गरम कुरकुरीत अशी पावसाळ्यामध्ये मका भजी खाऊ शकतो। ही जास्त करून खंडाळा, लोणावळा ह्या साईडला मका भजी फेमस आहे।